महाड एमआयडीसी परिसरात धुळीचं साम्राज्य, ठेकेदाराच्या गलथान कारभाराचा नागरिकांना त्रास. महाड औद्योगिक वसाहतीत मुख्य रस्त्याचं काम गेल्या 4 वर्षापासून सुरू आहे. सुरुवातीला डांबरीकरणाच्या नावाखाली आणि आता काँक्रिटीकरणाच्या नावाखाली औद्योगिक वसाहतीतील मुख्य रस्ता खोदून ठेवलाय. पावसाळा संपला आणि ठेकेदारानं कामाला सुरुवात केली. असं असलं तरी मुख्य रस्ता जागोजागी खोदून ठेवलाय, त्यामुळे सर्वत्र धुळीचं साम्राज्य पसरलंय. या रस्त्यानं दुचाकीवरून प्रवास करणं धोकादायक ठरतंय. अवजड वाहने जाताच मोठ्या प्रमाणात धूळ उडतीये. संपूर्ण धूळ ही दुचाकी चालवणाऱ्या बाईकस्वाराच्या डोळ्यात जाते, त्यामुळे अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. ठेकेदार काही ठराविक वेळी या रस्त्यावर पाणी शिंपडत असला तरी इतर वेळी मात्र बाईकस्वार किंवा छोट्या वाहनांकडे दुर्लक्ष करतानाचं चित्र पाहायला मिळतंय. गेल्या 4 वर्षापासून महाड एमआयडीसीतील आणि परिसरातील नागरिकांना हा नाहक त्रास सहन करावा लागतोय. 4 वर्षापासून 2-2.5 किलोमीटरचा रस्ता महाड एमआयडीसी प्रशासनाला पूर्णत्वास नेता येत नाही. यापेक्षा दुर्दैवी बाब कोणती असू शकते, असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जातोय. त्यामुळे एमआयडीसी प्रशासनानं ठेकेदारावर आपली मेहरबानी न ठेवता नागरिकांच्या जीविताला धोका होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणी तेज मराठी न्यूज चॅनलच्या मार्फत केली जाते. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड.